श्री खंडेराय केवळ तुला इथे भेटायलाच नव्हे तर तुझ्याशी विवाह करायला जेजुरीहून चंदनपुरीला यायला निघाले आहे। जेजुरीहून प्रवास करत करत गोदावरी नदीच्या जवळील दंडकारण्यापर्यंत श्री खंडेराय आले आहे। श्री खंडेराय इथे येतील आणि विवाह करून तुला इथून घेऊन जाणार, परंतु तोवर तू ते कुणालाही न सांगितलेलंच बरं। मग जर बघतीय तुझ्याकडं कसला विचार चाललाय इतका? देवाचा। त्यांच्या बिगर आता काय बी सुचना बघ तुला। बानू गप, जेजुरीचं पाहुणं म्हणलं आहेत ना व का देव तुझ्या संग लगीन कराया हात यायला निघाला आहेत म्हणून? मग अगं जरा धीर धर की। अगं तसं नाही ग, म्हणजे अगं पाहुणं म्हणलं होतं मला का गोदावरी नदी पल्याडच्या राणा पत्र आला आहे ते, आणि अजून बी हातवर कसं आलं नाही देव, मला काय बी कळना झालंय। म्हणजे मी ठरवलं आहे, मी आज त्यासनी भेटायला जाणार। अगं अनकालच्याला कसला मोठा धरणीकंप झाला ना? होय ग, वस्तीवरल्या बी 2-4 झोपड्या पडल्या। मला लय काळजी वाटते बघ। बरं ते जाऊ दे, अगं आत्ताच्याला वस्तीवर गावदेवीच्या उत्सवाचं चाललंय आणि तू काय बी नाही केलं तर चालेल वय? अगं म्हणजे मी काय त्यासनी आत्ता भेटायला नाही जाणार आहे, रातच्याला जाणार आहे। समधी वस्ती झोपली की नाही तवा, आणि ते बी खडावा घालू। हा मग चालेल। पर बानू, आज रातच्याला आकाशामध्ये मल्हार नक्षत्र दिसलंच नाही तर? आज रातच्याला आकाशात मल्हार नक्षत्र दिसलं नाही तरी चालत, पर म्या त्यासनी भेटाया जाणार म्हणजे जाणार। दार उघड ग माणसा, माणसा ऐक ना ग माणसा, माणसा दार उघड बाया। माणसा अहो, दिवस सर्रा रात्र झाली पण आतून तिचा काही आवाज नाही, हालचालही नाही। अक्का, मला असं वाटत आहे आपण प्रधानजी आणि लक्ष्मी देवींकडे जाऊया, त्यांनी म्हाळसाला सांगितल्यावर ती नक्कीच बाहेर येईल। हो, हे मात्र बरोबर आहे। आपण तातडीने जाऊया। लतिका, तू मात्र इथेच थांब। चला। दार उघड ना ग।
लक्ष्मी देवी, प्रधानजी, आपण या. क्षमा करा, परंतु कुठलीही पूर्व सूचना न देता येथे आलो. असू द्या, बसा ना. अहो, माणसाने देवघरात स्वतःला कोंडून घेतलं आहे. किती हाका मारल्या तरी दार उघडत नाहीये. काय करावं काही कळतच नाहीये. इथे जे काही घडलंय ते सर्व आम्हाला कळले आहे. आता पुढे काय करायचे हा प्रश्न आहे. पहिले माणसाला देवघरातून बाहेर काढायला हवं. मला खूप भय वाटत आहे हो. तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा. काय झालंय हो माझ्या मुलीच्या संसाराचं. हे असे दिवस पाहावे लागतील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आम्हाला. कुठे आहेत श्री खंडेराय? आम्हाला सांगा, आम्ही भेटायला जातो. आता मी जे सांगतो आहे ते शांतपणे ऐका. म्हाळसा देवींचा क्रोध ही काही साधी गोष्ट नव्हे. ती तुमची कन्या जरी असली तरी त्या देवी समान आहेत हे ध्यानात असू द्या. म्हाळसा देवींचा राग स्वाभाविक आहे. त्यांचे दुःख निश्चितच मोठे आहे. परंतु ह्या प्रसंगात त्यांच्या रागाला वाढवण्यापेक्षा त्याला शांत कसं करता येईल हे आपण पाहायला हवं. ह्या परिस्थितीत आम्ही हेच प्रयत्न करत आहोत की सगळं पूर्ववत कसं होईल. पूर्ववत कसं होईल? आम्ही तर ऐकलं आहे श्री खंडेराय त्या बानूकडे गेलेत, तेही 12 वर्षांसाठी. प्रणाम देवी. तुम्ही स्मरण करताच मी ह्या जेजुरीच्या अवकाशात प्रकट झालो आहे. हे वायुदेवा, असे रौद्ररूप धारण करा आणि श्री खंडेरायांच्या समोर जाऊन उभे राहा की त्यांचे एकही पाऊल पुढे पडणार नाही. पण देवी, चंदनपुरीच्या वेशीलाही त्यांच्या पायाचा स्पर्श होता कामा नये. मी आपणास विनंती करतो की आपण शांत व्हावं. मला काहीही ऐकायचे नाही. मी म्हाळसा तुम्हाला आज्ञा देते आहे. हे ज्या ठिकाणी असतील त्याच ठिकाणी यांना थांबवण्याचे कार्य तुमचे आहे आणि ते कार्य पार पाडूनच माझ्या समोर या. तशी आपली इच्छा देवी.
बानू, आकाशात मल्हार नक्षत्र नसतानाही तू घराच्या बाहेर का पडलीस? मी तुलाच भेटायला येतो आहे. तू माझी वाट न पाहता आकाश मार्गे भेटायला यायला नको होतं. बानू, तुला काही झालं तर? म्हाळसेच्या रागाने पंचमहाभूतांचा उद्रेक झाला आहे. असे असताना तुला जपायला हवं बानू. आता तरी तुम्हाला थांबावंच लागेल. कशासाठी इतके कष्ट सहन करता आहात? इथलं वैभव, इथलं सुख सोडून, मला सोडून तुम्ही काय साध्य करता आहात? तुम्ही असेच परत या. मी तुम्हाला क्षमा करेन. म्हाळसा, आता खूप उशीर झाला आहे. तुम्हाला थांबवण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी तुझा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी झालेला दिसेल. म्हाळसा, आता तरी शांत हो. नाही, मी तुम्हाला चंदनपुरीची वेसही ओलांडून देणार नाही. तुम्ही माझ्या हृदयाच्या चिंधड्या चिंधड्या करून चालला आहात आणि मी तुम्हाला असं सुखाने कसं जाऊ देईन? म्हाळसा, तू तुझ्या क्रोधामुळे तुझी मती हरवून बसली आहेस. तुला ठाऊक नाही की तू काय करते आहेस. हो, माझी मती हरवली आहे, माझी लज्जा हरवली आहे, माझी शांती हरवली आहे, माझी निद्रा हरवली आहे, माझं सुखच हरवलं आहे. हे चंद्रदेव, तुम्ही मनाचे कारक आहात. या क्षणी म्हाळसेची मनस्थिती योग्य नाही. तेव्हा तुम्ही अशा ग्रहस्थितीत प्रवेश करा की म्हाळसेचे मन शांत होईल. हे चंद्रदेव, हे वायुदेव, शांत व्हा. सृष्टीतल्या प्रत्येक सजीवाच्या श्वासात तुम्ही आहात. तुमचे अस्तित्व सृष्टीच्या उद्धारासाठी आहे, तर विध्वंसासाठी नाही. हे वायुदेव, म्हाळसेच्या आज्ञेवरून तुम्ही जे तुमचे रौद्र रूप धारण केले आहे ते सौम्य करा. हे वायुदेव, शांत व्हा. शांत व्हा, शांत व्हा. शिव 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 मल्हारा, सदा शिव बानू, मी असताना तुला काहीही होणार नाही. आता कुठे आपल्या प्रेमाला सुरुवात होते आहे.
ज्ञानी